नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला नवीन विषय असा आहे, नवीन वर्षातील महत्वाचा सण हा मकर संक्रांती आपण 15 जानेवारीला साजरी करणार आहोत. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरेकडे सरकतो. हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवित असतो आणि भारतात तो पिकांच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन देखील केले जाते. या दिवशी गंगेत स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते. सूर्य या दिवशी उत्तरायण असताना मकर संक्रांतीशी संबंधित काही विशेष असे उपाय आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण वर्षभरासाठी काही नियम असे करू शकतो की ते केल्याने आपल्याला वर्षभर धनसुख आणि नोकरीमध्ये अडचणी येत नाही आणि जे केल्याने माणसाचे जे निद्रिस्त भाग्य असते ते जागृत होते. तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर चला मग आपण सुरुवात करूया. तर मकर संक्रांतीच्या दिवशी पासून आपण 100 शेरीचा नियम घेऊ शकतो. तो 1 वर्षासाठी असतो. म्हणजे या मकर संक्रांतीला आपल्याला सुरू करायचा आहे. तर तो पुढच्या वर्षीची जी मकर संक्रांत येईल 2025 ची, तोपर्यंत आपल्याला ते करायचं आहे. आता हे 100 शेरी म्हणजे काय? ते असं की आपल्याला 100 कोणत्याही वस्तू ह्या 1 किलो प्रमाणे दान करायच्या आहे. त्यामध्ये त्या खायच्या देखील असू शकतात, कोणती मिठाई असू शकते, त्याशिवाय काही कपडे पण असू शकतात. ते आपल्याला 1 किलोच्या मोजून 1 किलोपेक्षा ते कमी नसावे. जास्त असेल तर चालेल. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही आपल्या घरातल्या सगळ्या प्रकारच्या डाळी घेऊ शकतात. गहू, ज्वारी, तांदूळ हे सगळं घेऊ शकतात. तेल, तूप, दही, त्याशिवाय कोणती मिठाई तुम्ही बाजारातून आणा किंवा घरी आपण केव्हाही कोणती मिठाई करतो, तर ती देखील तुम्ही मोजून 1 किलो याप्रमाणे द्यायची आहे आणि ती देताना त्याच्यावर आपल्याला दक्षिणा देखील ठेवायची आहे. त्याशिवाय आपल्याला सोने चांदी देखील त्यामध्ये दान करायचे आहे. आता 1 किलो सोने आणि 1 किलो चांदी आपण कसे दान करायचे आहे? नाकातली नोजपिन घेऊ शकतात किंवा कोणते मणी एक घेऊ शकतात. ते आपल्याला एका डबीत ठेवायचे आहे आणि 1 किलो आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि त्यामध्ये ते ठेवून द्यायचे आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला 1 किलो डाळ ती मोजून त्यामध्ये तो सोन्याचा मणी किंवा जेही तुम्ही सोन्याची जी छोटी मोठी लहान मोठी वस्तू ठेवाल त्यामध्ये ठेवून आणि त्याप्रमाणे ती आपल्याला दान करायची आहे. त्याशिवाय चांदी असेल किंवा मोती असेल तर ते आपल्याला एक मोती किंवा चांदीची पण तुम्ही कोणती लहानशी वस्तू घेऊ शकतात. तर पायातले जोडवे घेऊ शकतात किंवा अंगठी घेऊ शकतात काही किंवा नोजपिन देखील येते चांदीची, ती पण घेऊ शकतात. तर ते आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे, 1 किलो तांदूळ आणि त्यामध्ये ते आपल्याला ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ते दान करायचे आहे. तर हे जे दान आहे आता ते कोणाला आपल्याला करायचे आहे? तर हे दान तुम्ही एखाद्या सत्पात्री व्यक्तीलाही करू शकतात किंवा गरजू कोणत्याही गरीब व्यक्तीला दान देऊ शकतात. नाहीतर तुमच्या घरात ज्या कामाला बाई येतात त्यांना देऊ शकतात किंवा तुम्ही आपल्या म्हणजे नणंदेला, सासूला, जाऊला कोणालाही देऊ शकतात. फक्त ते आपल्याला माहेरी दान द्यायची नाहीये, की तुम्ही म्हणजे बहिणीला दिलं की आईला दिलं की असं नाहीये. हे आपल्याला अशा प्रकारे दान द्यायचे आहे. असे वेगवेगळे दान दिल्याने आपले जे ग्रहांची अनुकूलता आपल्याला खूप चांगली प्राप्त होत असते आणि त्यामुळे दानाला तर संक्रांतीला खूप जास्त महत्व आहे. तर तुम्ही हे 100 वस्तू अशा प्रकारे दान करायच्या आहेत. आणि जर कपडे दान करत असाल किंवा जे लोकरीचे कपडे असेल किंवा ब्लँकेट वगैरे असेल, तर ते तुम्ही त्यामध्ये तुम्ही स्कार्फ असेल किंवा सॉक्स असतील, मोजे असतील, तर ते सगळे तुम्ही मोजून घेऊ शकतात एकत्र सगळ्या वस्तू. आणि त्याप्रमाणे असं नाहीये की तुम्ही 1 किलो म्हणजे सॉक्स तर सॉक्सच घेतले असं नाही. तुम्ही सगळ्या ह्या एकत्र करून घेऊ शकतात आणि त्या 1 किलो मोजून आणि मग तुम्ही ते कोणालाही देऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला हे 100 शेरी वस्तूंचे दान करायचे आहे. या दानाला खूप खूप महत्व आहे आणि त्याशिवाय आयुष्यात दानाला महत्व तर आहेच आणि या प्रमाणे जर तुम्ही केले तर आपल्याने प्रत्येक वस्तू दान देण्याचे पुण्य आपल्याला भेटत असते या निमित्ताने. तर तुम्ही हे आवर्जून करू शकतात आणि वर्षभरामध्ये खूप म्हणजे आरामात आणि व्यवस्थित हे सगळं होतं. तर तुमच्याजवळ खूप वेळ असतो तर हे तुम्ही करू शकतात.
त्याशिवाय आपण मकर संक्रांतीच्या दिवशी असे कोणते उपाय आहे तर ते पण आपण जाणून घेऊ. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्य त्या शनिदेवावर कोपला आणि आपल्या घरी गेला असे मानले जाते. तर या दिवशी आपल्याला पाण्यात काळे तीळ मिसळून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. त्याशिवाय या दिवशी आपल्याला घरी आंब्याच्या लाकडाने हवन करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला गायत्री मंत्राच्या 108 वेळा जप करून तीळ अर्पण करायचे आहे. तर असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि रोग संपतात आणि घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होत असतो. त्यानंतर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची आहे. ते खूप चांगले मानले जाते आणि ही आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं म्हणजे मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत रोज करा तुम्ही हे. त्यामुळे पाण्यामध्ये आपल्याला लाल चंदन, लाल फूल, काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला मान सन्मान वाढत असतो आणि आपल्या करिअरमध्ये देखील खूप वाढ होत असते. अगदी सूर्यासारखे आपले करिअर चमकत असते. त्यानंतर आपल्याला या दिवशी विवाहित स्त्रिया हळद कुंकूचा विधी करत असतात. म्हणजे जे वाण करत असतात, हळदी कुंकू आपल्या घरी करत असतात. तर त्या विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहाचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना हळद कुंकू लावतात आणि जे शृंगाराचे साहित्य आहे त्याचे वाटप करत असतात. यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढते, सौभाग्य वाढते आणि लक्षात घ्या की शक्य झाल्यावर सुहाग सामग्री जी आहे ती 14च्या संख्येत असेल तर खूप बरे आणि तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य होईल तुम्ही करू शकतात. त्याशिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला माहीतच आहे की दानाला खूप खूप असे विशेष महत्व आहे. तर आपण जे वर्षभराचे नियम मी तुम्हाला सांगितले आहे ते जर तुम्हाला शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही खिचडीच्या दानाला खूप अतिशय महत्व आहे. तर खिचडी, तांदूळ, मूग डाळ किंवा गूळ, काळे तीळ, पांढरे तीळ, काळी उडीद डाळ दान केल्याने आणि त्याशिवाय शनी हे दान केल्याने राहू केतू आणि सूर्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होते आणि माणूस श्रीमंत होतो. शक्य झालं प्रयत्न करा जे ब्लँकेट वगैरे आपण नोकरीचे कपडे दान करणार आहोत त्यामध्ये शक्य होईल तर तुम्ही काळ्या रंगाचे ब्लँकेट दान करा म्हणजे त्यामुळे आपल्याला राहू केतू आपले शांत होतात. त्याशिवाय या दिवशी गायींना हिरवा चारा, मुंग्यांना साखर आणि पीठ, माशांना पिठांचे गोळे आणि पक्ष्यांना बाजरी देणे देखील खूप शुभ मानले जाते. त्यामुळे पैसा येण्याचा मार्ग आपला सुखकर होत असतो. त्यानंतर या दिवशी मुठभर काळे तीळ कुटुंबाच्या सगळ्यांच्या डोक्यावरून आपल्याला 7 वेळा प्रहार करा आणि उत्तर दिशेला ते फेकून द्यायचे आहे. यामुळे असे सांगतात की सगळे रोग बरे होतात आणि कर्जेच्या समस्येतून सुटका मिळत असते. आणि त्यानंतर आपल्या पितरांना आपल्याला प्रसन्न ठेवण्यासाठी पितरांना आपल्याला या दिवशी नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यामध्ये संक्रांतीच्या दिवशी असं सांगतात की श्राद्ध विधी केले पाहिजे. त्यामुळे पितर आपले वर्षभर प्रसन्न राहतात आणि कुटुंबामध्ये आपली वंशवृद्धी होते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते आणि पितरांचे आपल्याला आशीर्वाद घडत असतात. त्यानंतर आणखी एक महत्वाचे दान म्हणजे या दिवशी आपल्याला तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुखप्राप्ती होत असते. हे सर्व आपल्याला हे जे दान विधी आपल्याला करायच्या सोबत मकर संक्रांतीच्या दिवशी काही अशा वस्तू आहेत त्या आपल्याला घरी आणायच्या आहे. तर त्या कोणत्या? या दिवशी आपल्याला एखादे तुळशीचे रोप आणायचे आहे. त्यानंतर तांब्याची कोणतीही वस्तू आपण आणू शकतो आणि त्यानंतर शृंगाराचे साहित्य, तीळ खरेदी करायची आहे. झाडू खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे आपली प्रगती होते आणि व्यवसायाचा विस्तार होत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळे धार्मिक विधी आणि हे उपाय करायचे आहे. असे काही धार्मिक विधी आणि उपाय पुण्य कार्य या विषयीचे आणखी व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा आणि ही जी माहिती आहे ते तुमचे आजूबाजू किंवा नातेवाईक सर्वांना सांगा. तसे तर दान केल्याचे हे गुप्त असले पाहिजे. आपण दान केल्यामुळे दुसऱ्यांना पण प्रेरणा मिळावी यामुळे ते सांगण्यास हरकत नाही. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.